मित्रांनो, आपल्याला जो 7 मार्च पर्यंत मुदत दिलेली एन-टी-एनं नीटचा फॉर्म भरण्याची, तर काही महत्त्वाच्या सूचना एन-टी-एनं अगोदर विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे, की ज्या खूप महत्त्वाच्या आहे. कारण एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तर मग तुम्ही नंतर अडचणीत याल. तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक व्हिडिओला बघा. या व्यतिरिक्त तुमचा जर काही क्वेशन असेल, तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अगोदर पण सांगितलेलं आहे, की तुमचे जे फॉर्म आहे, तर ते भरेपर्यंत तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करेन. या मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये रिप्लाय मिळालेला नव्हता त्याबद्दल सॉरी. पण आजपासून मी सांगतोय, की 7 मार्चपर्यंत मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतोय. तुम्ही फक्त प्रश्न सांगा मला. बघा आता जर समजा आपण एन-टी-एच्या वेबसाईटवर गेलो, तर सुरुवातीला तर ह्या काही सूचना आहेत, की ज्या आता पब्लिश झालेल्या आहे आणि इकडे एक लिंक आहे. काय करा, की घरच्या घरी मोबाईलवर फक्त हे एन-टी-ए जे आहे, तर हे सर्च करा. नीट 2025 सर्च करा आणि या वेबसाईटवर ही जी लिंक आहे, तर यावर क्लिक करा. तुम्हाला फॉर्म मोबाईलवरून भरायचा असं मी म्हणत नाही. फॉर्म तुम्ही कॉम्प्युटर सेंटरवरूनच भरा. फक्त काय करायचं आपल्याला, तर माहिती करून घ्यायची थोडक्यात. बघा आता यामध्ये 3 टॅब आहे. ही जी पहिली टॅब आहे, तर ही आहे एक्झामिनेशन सिटीज आपण बघू शकतो आणि इन्फॉर्मेशन जे बुलेटिन आहे, तर ते डाउनलोड करू शकतो. दुसरी जी टॅब आहे, तर ती लॉगिनची आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असतं, तर त्यांनी डायरेक्ट लॉगिन करून पासवर्ड टाकून ते लॉगिन करायचं असतं. पण आता समजा आपल्याला नवीनच रजिस्ट्रेशन करायचं, तर त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन वाली टॅब आहे बघा इकडे खाली. थोडक्यात या 3 टॅब आहे. 1, 2 आणि 3. तर आपण काय करू न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करू. तर हे तुम्ही घरच्या घरी का करून बघा म्हणतोय मी, कारण तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील. कॉम्प्युटर सेंटरवाल्याकडे तुम्ही जेव्हा जाल, तर तुम्हाला हे सगळं सवयीचं झालेलं असेल. तुम्ही घरच्या घरी याला फक्त क्लिक करून बघा, काहीच होत नाही. तुमचा फॉर्म वगैरे काही रिजेक्ट होत नसतो. बघा, आता यामध्ये आपल्याला 3 स्टेप देण्यात आलेल्या आहेत, की ज्या वरती दिसतात तुम्हाला इथं. हे पहा आहे ना 3. तर याला मी थोडं झूम करतोय. पहिला आहे आपल्याला एन-टी-एच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म भरणं नाही. थोडक्यात आपल्याला मेल आयडी, मोबाईल नंबर यूज करावा लागतो. ते ओ-टी-पी येतात आणि पासवर्ड जनरेट होतो. तर ते झालं रजिस्ट्रेशन. आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळतो रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. यानंतर आपल्याला भरावा लागतो ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला आलेला आहे मेसेजमध्ये, तर तो यूज करून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतर मग फीजचं जे पेमेंट आहे, तर ते करावं लागतं. कॅटेगरीनुसार ते असतं. तर यामध्ये मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. कारण यात टेबल पण दिलेला आहे बघा. कॅटेगरीनुसार लागणारी फीज. आता आपल्याला काय करायचं, की डायरेक्ट ज्या सूचना आहे, की ज्याचं आपण पालन करणार, तर ह्या एकदा समजावून घ्यायच्या. बघा सुरुवातीला मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की पहिलं काम आहे आपलं, की एन-टी-एच्या वेबसाईटवर जाऊन या सगळ्या सूचना रीड करणं अगोदर आणि समजावून घेणं. नंतर दुसरं काम आहे, की रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला, की तो काळजीपूर्वक जपून ठेवणं. लॉगिन आयडी कोणालाही शेअर न करणं. ठीक आहे. बघा, आता पहिली स्टेप आहे आपली, की यामध्ये देण्यात आलेलं आहे, की रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. तर यामध्ये तुम्ही जी पण माहिती भरणार आहे, जसं की समजा तुमचं नाव आहे विद्यार्थ्याचं, तर ते करेक्ट भरा. तर हे चुकू देऊ नका. कॉम्प्युटर सेंटरवाल्यावर थोडं लक्ष ठेवा, की नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक तर तो करत नाही ना. तर हे करेक्ट तुम्ही भरा. वडिलांचं नाव आहे, त्यानंतर आईचं नाव आहे, तुमची जन्मतारीख आहे आणि जेंडर आहे. मेल आहात का फिमेल आहे. तर ह्या 3-4 गोष्टी तुम्ही खूप काळजीपूर्वक बघा कॉम्प्युटर सेंटरवर गेल्याच्या नंतर. कॉम्प्युटरवाल्यांना जर का घाई असली, तर ते थोडं स्पेलिंग मिस्टेक पण होऊ शकते. म्हणजेच थोडक्यात कामाच्या घाईघाईमध्ये ते एखाद्या वेळेस विसरून जातात, स्पेलिंग मिस्टेक होतात. तर त्यामुळं तुम्ही तो फॉर्म एकदा सबमिट रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर तुम्ही ते चेक करा सगळं. पॉपअप विंडो पण ओपन होते एन-टी-एची, की नेमकं तुम्ही सगळे ते सहमत आहात का त्या गोष्टीसाठी. बघा आता रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जो पासवर्ड जनरेट करणार आहे मित्रांनो, तर कोणासोबत शेअर करू नका. कारण नंतर काय होतं, की प्रॉब्लेम येतात. आपण जे पुढं पण काउन्सिलिंग करतो ॲडमिशन प्रक्रियेमध्ये, तर ते पण लॉगिन आयडी, पासवर्ड आम्ही जिजाबा अकॅडमीवाले नेहमी सांगतो आमचे टीम मेंबर, की कोणालाही देऊ नका. आम्हालाही शेअर करू नका. आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो. बघा, आता जे पण आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, तर त्यामध्ये आपला एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होणार आहे. तर यात आपल्याला काळजी काय घ्यायची, की आपल्याकडे 2 मोबाईल नंबर असले पाहिजे. ठीक आहे. आता हे 2 मोबाईल नंबर कशासाठी? तर एक लागतो रजिस्ट्रेशन करताना आणि तो रजिस्ट्रेशन करताना जो आपण मोबाईल नंबर यूज करणार आहे, तर त्यावर आपला ॲप्लिकेशन नंबर येतो. पण आता ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, तर सगळ्यात शेवटची स्टेप येते. तर त्यामध्ये आपल्याला माता का नाम, पिता का नाम हे सगळं टाकावं लागतं आणि पुन्हा एक मोबाईल नंबर टाकावा लागतो, की जो दुसरा असला पाहिजे. जो अगोदर टाकलेला आहे तो परत एन-टी-एच्या वेबसाईटवर चालत नाही. दुसरा असला पाहिजे. तर त्यामुळे 2 मोबाईल नंबर तुमच्याकडे असले पाहिजे. मेल आयडी पण 2 ठेवा आणि हे लक्षात असू द्या.
आणि हे मोबाईल नंबर तुम्हाला आता काउन्सिलिंग संपेपर्यंत सुरू ठेवायचे, मेल आयडी पण. ठीक आहे. आता तुमचे समजा लॉगिन आयडी वगैरे सगळं जनरेट झालं. नंतर आता तुम्हाला काय करावं लागतं? थोडक्यात आता जर याला स्क्रोल केलं आपण, तर इथं आपण रजिस्ट्रेशनसाठी क्लिक टू प्रोसीडवर क्लिक करणार आहे. पण यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहे की ज्या आपण बघतोय. तर यामध्ये पहिली सूचना काय पहा, जो पण तुमचा पासपोर्ट साइज फोटो तुम्ही काढलेला असेल, तर तो लेटेस्ट असावा, खूप जुना नसावा. या वर्षातील काढलेला असावा, 2025 मधील असावा. आता काहींचा समजा 2024 डेट आलेली असेल त्यावर. काढून घ्या नवीन, काही फरक नाही पडत. आणि या फाईलला ज्यावेळेस तुम्ही समजा फोटो कॉम्प्युटरवाल्याला तुम्ही देणार आहे, तर तो कॉम्प्युटरमध्ये तुमची फाईल बनवल. तर ती फाईल बनवत असताना काय सांगायचं त्याला बघा, लक्षात ठेवा हे. तुमच्या विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले 2 अक्षर आणि नंतर फोटो असं लिहायचं. म्हणजे जी पण फाईल तो बनवल, त्या फाईलला नाव द्यायचं सांगायचं त्याला. विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले 2 अक्षर आणि फोटो हे लिहायचं सांगायचं. ठीक आहे. आता ही इमेज समजा त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह झाली. आता दुसरी, विद्यार्थी जी सही करणार आहे, तर त्या सहीला काय नाव द्यायचं? विद्यार्थ्याच्या नावाचे 2 अक्षर आणि त्या ठिकाणी हे बघा सिग्नेचर दिलेलं दिसतं. तर हे पण तुम्हाला टाकायचं. हे जे साइन आहे, तर हे शॉर्टकटमध्ये टाकू नका. कारण बरेच लोक काय करतात, की एवढंच टाकणार आहे. पण एनटीएच्या सूचनांचं काटेकोर पालन करा. चूक होऊ देऊ नका. ठीक आहे. आता यानंतर पुढचं काय आहे, तर आपल्याकडे जो मोठा फोटो असतो म्हणजे पोस्टकार्ड 4x6 चा, तर त्यामध्ये पण काय करायचं, की जसं आपण अगोदर पासपोर्ट फोटोला फक्त फोटो नाव दिलेलं आहे, तर याला विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले 2 अक्षर आणि पोस्टकार्ड फोटो असं नाव द्यायचं सांगितलेलं आहे. हे बघू शकता. तर हे पण द्या तुम्ही. आणि आता पुढचं जे आहे, तर या फाईल किती आहे, काय तर हे दिलेलं दिसतं 200 केबी पर्यंत असायला पाहिजे. आता मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक चूक केली होती, की फक्त थंबचेच त्या ठिकाणी फोटो अपलोड केले होते. तर असं नाही. तुम्हाला 10च्या 10 बोटांचे ठसे घ्यायचेत ते अपलोड करण्यासाठी. विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले 2 अक्षर आणि सोबतच याला फिंगरप्रिंट असं त्या ठिकाणी नाव द्यायचंय. बघा, आहे. आता यानंतर जर समजा आपली 10वीची मार्कशीट असेल, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट असेल, तर त्यानुसार त्याला नाव द्यायचं. आता कॅटेगरी सर्टिफिकेटला काय नाव द्यायचं बघा. विद्यार्थ्याचं जे नाव आहे, पहिले 2 अक्षर आणि त्यानंतर लिहायचं काय? तर कॅटेगरी. ठीक आहे. कॅटेगरी लिहायचंय त्यामध्ये. आता यानंतर जे आपलं इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट असतं, थोडक्यात आपलं पासिंग सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आहे, तर त्याला त्या पद्धतीने नाव द्या. इथं दिलेलं दिसतं बघा. 10th मार्कशीट असं नाव नाही द्यायचं. हे बघा इथं काय येतं, क्लास एक्स सर्टिफिकेट आपलं पासिंग सर्टिफिकेट असतं ते 10वी बोर्डचं. तुम्ही जर सीबीएसईला असेल, तर ते दोन्ही तुमचं एकच आहे. तर त्यामुळे तुम्ही हे असं नाव दिलं तरी चालतं. आणि हे बघा 10th एक्स मार्कशीट म्हणजे मार्कशीटला असं नाव द्यायचं. पण विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले 2 अक्षर घ्यायला विसरू नका. तर हे झालं समजा सगळं. आता यानंतर आयडेंटिटी प्रूफ जे आहे, जर तुम्ही आधार कार्ड यूज केलेलं असेल, तर ही पण सूचना इथं दिलेली आहे. तर काय करा, की हे सगळं मी टेलिग्राम चॅनलवर लिंक वगैरे सगळं शेअर करत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर त्यावर क्लिक करून टेलिग्रामला सुद्धा जॉइन होऊन जाल. म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर हे सगळं झाल्याच्या नंतर पासवर्ड वगैरे सगळं तुम्ही जनरेट केला समजा. नंतर पुढं काय होतं ते बघू. आता क्लिक टू प्रोसीडवर क्लिक करतोय आपण म्हणजे पासवर्ड जनरेट करण्यासाठी आपण जातोय. तर बघा यामध्ये आपलं नाव करेक्ट भरायला सांगा. हे घरी एकदा मोबाईलवर करून बघा नक्की. म्हणजे तुमचं नाव वगैरे भरू नका, मोबाईल नंबर टाकू नका. फक्त ह्या ब्लँक ज्या आहेत ना, ते ह्या बघून घ्याल. आता हे सगळं तुम्हाला दिसतं वरती. जर स्क्रोल केलं आपण, तर याच्यात काय-काय माहिती भरावं लागते. तर हे सगळं दिसून राहिलं तुम्हाला. तर हे सगळं व्यवस्थित रीड करा आणि यामध्ये जर काही अडचण आली, तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न असेल, तर मला सांगा. आपण आज या ठिकाणी थांबतोय. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. बाय.